नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. गिरिजा आता त्या अंकांचा शोध घेण्यासाठी तिच्या घरी येते. घरात आल्यानंतर मात्र सगळा पसारा अस्ताव्यस्त पडलेला असतो. तिच्या आईचा फोटोसुद्धा खाली पडलेला असतो, फुटलेला असतो. सगळ्या वस्तू इकडे इकडे पडलेल्या असतात. ती विचार करते, नेमकी ही अवस्था कोणी केली? मग तिला तिच्या बाबांचे शब्द आठवतात. ते म्हणालेले असतात की कोणीतरी माझ्या पाळतीवरती आहे. मग ती विचार करते, तेच लोक घरामध्ये आले असतील का? त्यांनीच ही सगळे उलथापालथ केली असेल का? पण कशासाठी? त्यांना काय शोधायचं होतं? तितक्यात गावकरीसुद्धा तिथे येतात. अगं गिरिजा, बहुतेक कोणीतरी दरोडा घातला वाटतं. गिरिजा मनातच विचार करते की हे सगळं दरोड्यासाठी नक्कीच केलं नाही. बाबांना काहीतरी सांगायचं होतं, आईबद्दलच सांगायचं होतं. पण काय असेल ते? मला कसं समजेल हे सगळं? आता गावकरी म्हणतात, गिरिजा तुला आम्ही हे सगळं आवरायला मदत करतो. गिरिजा म्हणते, काका तुम्ही मला मदतीला आलात ना, खूप बरं वाटलं, पण मी आवरेल सगळं. आता गावकरी निघून जातात आणि त्या ठिकाणी सगुणा येते. सगुणाला पाहून गिरिजाला तर खूप भरून येतं. ती लगेच मावशी म्हणून तिच्याकडे धाव घेते. मात्र सगुणा तिथेच म्हणते, लांब राहायचं हां, माझ्याजवळ यायचं नाही. हे सगळं तू तुझ्या हाताने ओढवून घेतलं आहे. मी तुला किती वेळा सांगितलं होतं त्या नाग्यापासून लांब राहा, पण तू माझं एकही ऐकलं नाहीस. तुझा बाप तुझ्यामुळे मेला आहेस, तूच मारला आहेस त्याला. गिरिजा म्हणते, मावशी अगं माझीसुद्धा फसवणूकच झाली आहे, फसवलं आहे मला त्यांनी. सगुणा म्हणते, अगं तुला हे आत्ता कळते, पण या सगळ्याला खूप उशीर झालाय. आता काहीच होऊ शकत नाही. तुला आता कोणीच वाचू शकत नाही. तुला मी सुद्धा वाचू शकत नाही. जेव्हा दत्तू मेला ना, तेव्हाच मला खरं कळालं होतं की हे सगळं त्या नाग्याचंच काम आहे. त्यांनीच मारलं आहे तुझ्या बापाला. आता मात्र गिरिजाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. इकडे नागेश्वर त्याच्या गुंडांना सांगत असतो की काय शोधताय काय तुम्ही? अरे तुम्हाला एक साधा कागद सापडत नाही? तेव्हा ते गुंड सांगतात, अहो साहेब सगळं घर पिंजून पाहिलं, अक्षरशः फोटो फ्रेमसुद्धा फोडून पाहिली, पण काहीच नाही सापडलं तिथे. तेव्हा नागेश्वर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर अगोदर आपल्या हाती लागायला पाहिजे. जर का ते गिरिजाच्या हाती लागले ना, तर मग सगळं संपलं. सुभानराव घाबरून म्हणतो, साहेब तुम्ही चिडचिड करू नका बरं, तुम्हाला गोळी देऊ का? BP वाढेल तुमचं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, गोळी तर सुभानराव मी तुम्हाला घालेल. जर ते कॉन्ट्रॅक्ट पेपर अगोदर आपल्या हाती लागले नाही ना, तर मात्र सगळ्यांना एकेकाला गोळ्या घालेल मी. खूप महत्त्वाचे आहेत ते पेपर. तिच्या हाती लागण्या अगोदर आपल्या हाती लागायला हवे. आणि जर ते तिला सापडले ना, तर आम्हाला तिलासुद्धा संपवावं लागेल. पण 6 महिने आम्हाला तिला संपवताही येणार नाही आहे. त्यामुळे असं काहीतरी करा की ते कॉन्ट्रॅक्ट पेपर पहिले आपल्याला सापडले पाहिजेत. आता तो सगळ्यांना खडसावून सांगतो आणि रागातच तिथून निघून जातो. इकडे गिरिजा सगुणाला म्हणते, मावशी तुझा नागेश्वर साहेबांवरती राग आहे. तू जे म्हणतीस ना त्याच्यामध्ये काहीतरी सत्य असेलच. सगुणा रागातच म्हणते, काहीतरी नाही, सगळं सत्य आहे. आणि मला खात्री आहे की तुझ्या बापाचा खून त्या नाग्यानेच केला आहे, त्याचाच दावा आहे हा सगळा. तेव्हा गिरिजा म्हणते, जर असं असेल ना, तर मी त्यांनासुद्धा सोडणार नाही. सगुणा म्हणते, गिरिजा तुझा खेळ संपला आता. आता तुला कोणीही वाचू शकत नाही. मी सुद्धा तुझी मदत करू शकत नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, पण माझ्या बाबांच्या खुनामागे जर नागेश्वर साहेबांचा हात असेल ना, तर मी त्यांनासुद्धा सोडणार नाही आणि कुणालाही सोडणार नाही. मग माझ्यासोबत कुणी असो किंवा नसो, माझ्या बाबांच्या खुन्याला मी जोपर्यंत सापडत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मग सगुणा तिला ऑल द बेस्ट म्हणते आणि तिथून निघून जाते. आता गिरिजा तिच्या आईच्या फोटोसमोर उभे राहून हात जोडून तिला नमस्कार करते आणि विचारते की आई अगं नेमकी काय झालं आहे? काय सांगायचं असेल बाबांना? त्यांना तुझ्याबद्दल जर काही सांगायचं असतं तर त्यांनी मला घरी बोलवलं असतं, मग मंदिरामध्ये का बोलवलं असेल? मग तेव्हा तिला मोनूचे शब्द आठवतात. त्याने सांगितलेलं असतं की बाग घराच्या बाहेर जाताना त्याच्याकडे काहीतरी कागद होते. मग तेव्हा गिरिजा विचार करते की मला आता मंदिरात जाऊनच पाहायला हवं. मग ती लगेच मंदिराकडे जायला निघते. आता इकडे रुद्र प्रभासकडे येतो, त्याचा हात हातात घेतो आणि काका तुम्ही कधी बरे होणार? मी तर तुमच्यासाठी व्रत केलं, पण ते व्रतसुद्धा अजून फळाला नाही आलं. प्रभास मनातच म्हणतो, अरे रुद्र तुझं व्रत फळाला आलं आहे, पण मी हे तुला सांगू शकत नाही रे. रुद्र म्हणतो, काका खूप काही घडून गेलं. तुमच्या मित्राचा खून झाला, तुमच्या मित्राच्या मुलीसोबतच मी लग्न केलं
आता हे सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगू शकत नाही. प्रभास मनातच म्हणतो, अरे त्याचा खून तुझ्या वडिलांनीच केला आहे, पण आता हे तुला मी सांगूसुद्धा शकत नाही आहे. आता प्रभास तसा शांत पडून असतो आणि रुद्र त्याच्याशी बोलत असतो. हे सगळं उर्वशी पाहते आणि म्हणते की हे तर शुद्धीवर नाही आहेत, पण तू तर आहेस ना. तेव्हा रुद्र म्हणतो, काय माहिती यांना सगळं कळतही असेल, कदाचित ऐकू येत असेल, पण त्यांना सांगता येत नसेल. आत्या तू यांना वेळेवर गोळ्या देतेस ना. तेव्हा उर्वशी म्हणते, हो रे, त्यांची काळजी घ्यायला त्यांची बायको आहेच ना. पण तुझं काय, तुझी बायको कुठं आहे? तिने तर हे लग्नसुद्धा मान्य केलं नाही. तू बाहेर झोपतोस, पाहिलं आहे ना मी. मग कशाला अडकतोयस या लग्नामध्ये? अजूनही वेळ गेली नाही. सावीचा हात हातामध्ये धर. रुद्र रागातच म्हणतो, आत्या बास, माझं लग्न झालं आहे. मला माहिती आहे तुला गिरीजा आवडत नाही, आमचं लग्न तुला मान्य नव्हतं, पण आता आमचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता प्लीज तू हा विषय काढू नकोस. मी तिच्या बाबांना वचन दिलं आहे, मी आयुष्यभर गिरिजाचा सांभाळ करेल आणि त्यांना कधीही एकटं पडू देणार नाही. आणि असंही तुला माहिती आहे, माझं त्यांच्यावरती खरंच खूप प्रेम आहे. आणि तो तिला चांगलं सुनावतो, तिथून निघून जातो. खाली येऊन लगेच वासंतीला आवाज देतो आणि गिरिजा कुठे आहेत, सकाळपासून दिसल्या नाही असं विचारतो. वासंती म्हणते, सकाळपासून तुम्ही दोघंही दिसला नाही, मला वाटलं तुम्ही बाहेर गेला आहात. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही ना, फोनही लागत नाही त्यांचा, कुठे गेले असतील त्या. मग तो मोनूला आवाज देतो. मोनू लगेच धावत पळत येतो आणि सांगतो की मला माहीत नाही आहे की ताई कुठं गेली आहे. आता मात्र रुद्रला खूप काळजी वाटू लागते. रुद्र म्हणतो की मला त्यांना NGOमध्ये घेऊन जायचं होतं, पण त्या कुठंच दिसत नाही. मी थोडा वेळ त्यांची वाट पाहतो आणि मग नंतर त्यांना घेऊन जातो. आता इकडे गिरिजा देवी आईच्या मंदिरामध्ये येते. ती तिथे जाऊन खूप इमोशनल झालेली असते. आई, अगं काय समजायचं या सगळ्याचं? बाबांना मला काहीतरी सांगायचं होतं, पण काय सांगायचं होतं हे कळत नाही आहे. मला काहीतरी मार्ग तरी दाखव ना. तूच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस. माझ्या मनातले सगळे शंका, सगळे प्रश्न तूच मिटवू शकतेस आता. ती देवीला साकडं घालते. जोपर्यंत माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही ना, तोपर्यंत मी इथेच उभा राहून तुझा घंटानाद करत राहणार आहे. आणि असं म्हणून ती घंटा वाजवायला सुरुवात करते. आता इकडे रुद्र तिची वाट पाहून निघालेला असतो, तर लगेच गाडीमध्ये सावी येऊन बसते आणि म्हणते, चल NGOमध्ये जायचं आहे तुला, मग आपण एक काम करूयात. असंही तू तुझ्या बायकोलाच घेऊन जाणार होतास ना, मग तिथं जाऊन सगळ्यांना सांग ना की मीच तुझी बायको आहे म्हणून. रुद्रला तिच्या या बोलण्याचा आणि वागण्याचा खूप त्रास होत असतो. आता इकडे गिरिजा जोरजोराने देवीचा घंटा वाजवत असते. घंटा वाजवताना तिच्या हातातून रक्त देखील येऊ लागतं. गावकरीसुद्धा जमा होतात. अगं ये गिरिजा, अगं काय करतेस तू, असं म्हणून ते त्याला अडवायलाही लागतात. मात्र गिरिजा कोणाचंही काही ऐकत नाही आणि जोरजोराने घंटा वाजवू लागते. आणि घंटा वाजवताना ती घंटाच खाली पडते. ती बरोबर अशा ठिकाणी जाऊन पडते ज्या ठिकाणी दत्तूने पेपर्स लपवलेले असतात. तिला मोनूचे शब्द आठवतात की बाबांकडे पेपर्स होते आणि समोर पालापाचोळ्याच्या खाली तिला पेपरसुद्धा दिसतात. ती घाईघाईने ते पेपर पाहते आणि त्यामध्ये लिहिलेला मजकूर पाहून तिच्या पायाखालची जमीनच हादरते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजा या कॉन्ट्रॅक्ट पेपरचा जाब विचारण्यासाठी नागेश्वरला त्यांची जिथं डील झाली होती त्या ठिकाणी बोलवते. सगळीकडे धोका, खून असे पोस्टर तिने झाडांवरती लावलेले असतात. नागेश्वर म्हणतो, काय आहे हे सगळं? गिरिजा त्याला पेपर्स दाखवते आणि हे पेपर्स मला सापडले आहेत. हेच ते कॉन्ट्रॅक्ट ना, ज्या कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्ही माझ्या बाबांचा खून केलात, ते आता मला मिळालेत. पाहिलं आहे मी त्याच्यामध्ये काय आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो, मीच मारलं आहे तुझ्या बापाला आणि आता तुलासुद्धा. आणि तो तिच्या पोटामध्ये चाकू खुपसणार. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.